आपण हायब्रीड सीड प्रोडक्शन ऑफ जवार हा भाग डिटेलमध्ये पाठीमागच्या लेक्चरला बघितलेला आहे. आज आपण हायब्रीड सीड प्रोडक्शन ऑफ कॉटन संकरित बीजोत्पादन कपाशीचं कसं केलं जातं, संकरित बिया कशा तयार केल्या जातात कापसाचा, हा भाग या लेक्चरमध्ये बघणार आहे. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण हायब्रीड सीड प्रोडक्शन ऑफ जवारचं डिटेल माहिती बघितली होती. क्रॉसिंग प्रोग्राम त्यांचा बघितलेला होता. आज आपण बघणार आहे कॉटनमध्ये संकरित बीजोत्पादन कसं केलं जातं. तर कॉटनचं बोटॅनिकल नेम आहे गॉसिपियम स्पीसीज. बोटॅनिकल नेम म्हणजे शास्त्रीय नाव. अगोदरच्या पिकामध्ये आपण ज्याप्रमाणे बघितलेले आहे, जी कॅपिटलमध्ये लिहायचे, बाकीची सगळी लेटर स्मॉलमध्ये. गॉसिपियम स्पीसीज हे बोटॅनिकल नेम आहे. तुम्ही एवढं जरी लिहिलं तरीसुद्धा भरपूर आहे. आता या ज्या 4 स्पेसीज आहेत कॉटनच्या, त्या वेगवेगळ्या स्पेसीज बघा कोणकोणत्या आहेत. गॉसिपियम अर्बोरियम, स्पेलिंग करेक्ट करा, गॉसिपियम अर्बोरियम आहे, ARBOREUM, गॉसिपियम अर्बोरियम. त्यालाच काय म्हटलं जातं, देशी कॉटन और ओल्ड वर्ल्ड कॉटन म्हटलं जातं. गॉसिपियम हर्बॅसियम, त्यालाच देशी और ओल्ड वर्ल्ड कॉटन. त्यानंतर तिसरी स्पेसीज आहे गॉसिपियम हिरसुटम, त्यालाच अमेरिकन कॉटन और न्यू वर्ल्ड कॉटन म्हटलं जातं. त्यानंतर गॉसिपियम बार्बॅडन्स, त्यालाच इजिप्शियन कॉटन किंवा न्यू वर्ल्ड कॉटन म्हटलं जातं. तर कॉटनच्या 4 स्पेसीज आहेत, त्याचा जगाच्या दृष्टीनं 2 भाग केलेत, देशी ओल्ड कॉटन आणि अमेरिकन किंवा न्यू वर्ल्ड कॉटन असे प्रकार केलेत. विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र असे 2 भाग या, म्हणजे अमेरिका वगैरे जी राष्ट्र आहेत ती विकसित राष्ट्र आहेत, आणि देशी कॉटनमध्ये ओरिजिन आहेत ते विकसनशील राष्ट्र आहेत. असं आपण थोडक्यात ओल्ड वर्ल्ड कॉटन आणि न्यू वर्ल्ड कॉटनमधला फरक लक्षात ठेवू शकतो आहे. पण तुम्ही नुसतं बोटॅनिकल नेम गॉसिपियम स्पेसीज एवढं जरी लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. याचं 4 स्पेसीज आहेत, गॉसिपियम अर्बोरियम, गॉसिपियम हर्बॅसियम, गॉसिपियम हिरसुटम, गॉसिपियम बार्बॅडन्स. हे 4 स्पेसीज आहेत. तुम्हाला 4 स्पेसीज लक्षात राहत नसतील तर तुम्ही फक्त गॉसिपियम स्पेसीज एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. हे झालं बोटॅनिकल नेम. त्यानंतर कॉटनचा फॅमिली बघा, याची फॅमिली आहे मालव्यासी. मालव्यासी फॅमिली आहे, जी आपण भेंडीची फॅमिली आहे त्याच फॅमिली आहे याची, मालव्यासी फॅमिली आहे. ओरिजिन आहे ओल्ड वर्ल्ड कॉटनचं ओरिजिन आहे इंडिया, इंडो चायना, ट्रॉपिकल आफ्रिका. ओल्ड वर्ल्ड कॉटन आहे, त्याचं ओरिजिन आहे इंडिया, इंडो चायना, ट्रॉपिकल आफ्रिका. आणि न्यू वर्ल्ड कॉटनचं ओरिजिन आहे मॅक्सिको और सेंट्रल अमेरिका. जे न्यू वर्ल्ड कॉटन आपण ज्याला म्हटलं जातो त्याचं ओरिजिन आहे मॅक्सिको और सेंट्रल अमेरिका. फॅमिली आहे मालव्यासी. त्यानंतर नेक्स्ट युजेस और इम्पॉर्टन्स, म्हणजे मुख्य उपयोग कोणकोणत्या कारणासाठी केला जातो बघा कॉटनचा. कॉटन इज मेनली ग्रोन फॉर मॅन्युफॅक्चरिंग क्लोथ. सगळ्यात महत्त्वाचा उपयोग कापड तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो कापसाचा. कॉटन सीड कंटेन्स 20% ऑइल, 40% प्रोटीन, 20% कार्बोहायड्रेट्स अँड सर्टन विटॅमिन्स अँड मिनरल्स. कॉटनच्या बियामध्ये 20% ऑइल मिळतं आपल्याला, 40% प्रोटीन मिळतं आणि 20% कार्बोहायड्रेट मिळतं. म्हणजे 20% ऑइल, 20% कार्बोहायड्रेट आणि 40% प्रोटीन आपल्याला बघायला मिळतं, आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन असतात, मिनरल्स असतात. आपण सरकी तेल खाण्यासाठी वापरत असतो कॉटनचं मोठ्या प्रमाणात. कॉटन सीड इज यूज्ड ॲज कॉन्सन्ट्रेट्स फॉर कॅटल. कॉटनची जे सीड आहे, तेल काढल्यानंतर सरकी जी राहते त्याचा उपयोग आपण सरकी पेंड म्हणून जनावरांना खाद्य म्हणून उपयोगात आणतो. कॉटन सीड ऑइल, कॉटनचे जे ऑइल आहे कॉटन सीड ऑइल इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ व्हेजिटेबल घी, दॅट इज वनस्पती तूप, म्हणजे डालडा तयार केला जातो, सोप तयार केलं जातं, साबण, कॉस्मॅटिक्स, सौंदर्य प्रसाधनं तयार केली जातात, आणि एक्सप्लोजिव्ह त्याची तयार केली जातात. कॉटन लिंट्स हॅव मेनी युजेस सच ॲज ड्रेसिंग ऑर ॲब्सॉर्बंट कॉटन. कॉटन लिंट, कॉटनचा जो धागा आहे, कापूस आहे, त्याचा वेगवेगळे उपयोग आहेत. ड्रेसिंग तयार करण्यास, सर्जिकल ड्रेसिंग, आपण जखम झाली तर ड्रेसिंग करण्यासाठी. ॲब्सॉर्बंट कॉटन म्हणून शोषण घेण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हिल, आपण आउटर कवर ऑफ सीड, आउटर कवर ऑफ सीड इज यूज्ड फॉर मेकिंग रबर. जे कापसाचं वरचं कवर आहे, आउटर कवर आहे, त्याला हल म्हटलं जातं, त्याचा उपयोग
रबर तयार करण्यासाठी केला जातो. हे महत्त्वाचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहेत, लक्षात ठेवा. कापड तयार केलं जातं, 20% ऑइल आहे, 20% कार्बोहायड्रेट्स आहे, 40% प्रोटीन मिळतं, त्याचबरोबर व्हिटॅमिन मिनरल्स आहेत. कॉटनचा जनावरांना खाद्य म्हणून सरकी पेंड आपण उपयोगात आणतो. बाय प्रोडक्ट आहेत व्हेजिटेबल घी तयार केली जाते, वनस्पती तूप डालडा म्हटलं जातं, सोप साबण तयार केला जातो, कॉस्मेटिक आणि एक्सप्लोसिव्ह तयार केली जातात. लिंटचा उपयोग ॲब्सॉर्बंट सर्जिकल ड्रेसिंगसाठी केला जातो आणि जे हल आहे आउटर लेअर आहे त्याचा उपयोग रबर तयार करण्यासाठी केला जातो. त्यानंतर हायब्रिड सीड प्रोडक्शन मेथड किंवा प्रिन्सिपल. हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये कोणतं टेक्निक वापरलं आहे, जसं आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवारमध्ये बघितलं, सायटोप्लाझमिक जेनेटिक इरेग्युलरिटीज, सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरिलिटीचा वापर करून हायब्रिड सीड प्रोडक्शन केलेलं आहे. तर आता हे झालं जवारमध्ये. आता कॉटनमध्ये ॲक्च्युअली कोणतं टेक्निक वापरलं आहे बघूया आपण. हायब्रिड सीड प्रोडक्शन इन कॉटन इज डन बाय individual bird emasculation of female parent and pollination of same by dusting pollen from desired male parent manually. कॉटन इज बायसेक्च्युअल फ्लावर, ह्याच्यामध्ये दोन मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर असतात. तर इंडिव्हिज्युअल बर्ड इमॅस्क्युलेशन ऑफ फिमेल पॅरेंट याच्यामधला इमॅस्क्युलेट करायचं, फिमेल पॅरेंट इमॅस्क्युलेशन करायचा. इमॅस्क्युलेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ अँथर फ्रॉम अ स्टिग्मा, इट इज कॉल्ड ॲज इमॅस्क्युलेशन. याच्यामधला मेल ऑर्गन काढून टाकणं, फिमेल ऑर्गन ठेवणं, त्याला काय म्हटलं जातं, इमॅस्क्युलेशन. आणि नंतर इच्छित जी व्हरायटी तयार करायची आहे त्याचे पोलन ग्रेन्स त्या इमॅस्क्युलेटेड फिमेल फ्लावरवरती टाकणं आणि इच्छित क्रॉस घडवून आणणं. आणि अशा टेक्निकनं हे मॅन्युअली ऑपरेशन केलं जातं आणि नवीन बियाणं तयार केलं जातं. म्हणजे थोडक्यात बघा, हे सर्व प्रॅक्टिस मॅन्युअली करायचं. म्हणजे बायसेक्च्युअल फ्लावर असतील, मेल अँड फिमेल दोन्ही पण प्रेझेंट असतील तर त्यातला मेल ऑर्गन काढून टाकणं आणि फिमेल फ्लावर प्रोटेक्ट करून ठेवणं आणि त्याला बटर पेपर बॅग वगैरे घालून ठेवणं आणि तुम्हाला जी इच्छित व्हरायटी तयार करायची तिचे मेल पॅरेंट पेट्री डिशमधून घेऊन त्याच्यावरती डस्ट करणं, त्या ऑपरेशनला पॉलिनेशन म्हटलं जातं. हे दोन टर्म इमॅस्क्युलेशन आणि पॉलिनेशन आपल्याला अजून डिटेलमध्ये पुढे बघता येतील. द टेक्निक अँड कल्चरल प्रॅक्टिस आर डिस्क्राइब्ड बिलो. ॲक्च्युअली टेक्निक्स हायब्रिड सीड प्रोडक्शनचं काय आहे, कसं तयार केलं जातं हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. प्रिन्सिपल तुमच्या लक्षात आलं का. हायब्रिड सीड प्रोडक्शन इन कॉटन इज डन बाय इंडिव्हिज्युअल बर्ड इमॅस्क्युलेशन ऑफ फिमेल पॅरेंट. फिमेल पॅरेंटचं इमॅस्क्युलेशन करायचं आणि त्याच्यावरती मेल पॅरेंट डस्ट करायचा. हे मॅन्युअली केलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, इमॅस्क्युलेशन आणि पॉलिनेशन. या टेक्निकनं हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ कॉटन तयार केलं जातं. आता कल्चरल प्रॅक्टिसेस कोणकोणते ते आपण बघूया. जमीन, या पिकासाठी जमीन कोणत्या प्रकारची पाहिजे बघा. इट रिक्वायर किंवा लँड रिक्वायरमेंट आपण म्हणतो. इट रिक्वायर डीप ब्लॅक टू मीडियम ब्लॅक सॉईल फॉर रेनफेड क्रॉप, while alluvial and light soil are suitable for irrigated crop. डीप ब्लॅक टू मीडियम ब्लॅक, मध्यम ते काळी जमीन ही रेनफेडसाठी, जिरायती कापसासाठी पाहिजे. ॲल्युवेल आणि लाईट सॉईल ही कशासाठी पाहिजे, बागायती कापसासाठी पाहिजे, इरिगेटेड क्रॉपसाठी पाहिजे. सॉईल शुड बी फर्टाईल, वेल ड्रेन्ड, सॉईल सुपीक पाहिजे, निचरा होणारी पाहिजे. इट शुड हॅव गुड इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, पाणी धरून ठेवण्याची त्या जमिनीमध्ये कशी पाहिजे, क्षमता चांगली पाहिजे. इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. ऑप्टिमम pH रेंज इज 6.5 to 7.5. pH रेंज किती पाहिजे, 6.5 to 7.5. तुम्ही एवढं लक्षात ठेवा. बेस्ट सुटेबल सॉईल इज डीप ब्लॅक टू मीडियम ब्लॅक सॉईल फॉर रेनफेड क्रॉप, ॲल्युवेल टू लाईट सॉईल फॉर इरिगेटेड क्रॉप. Soil should be fertile, well drained. It should have good water holding capacity. pH range 6.5 to 7.5. यालाच लँड रिक्वायरमेंट असं म्हटलं जातं. त्यानंतर मुलांनो, क्लायमेट हा मुद्दा आपल्याला बघायचा आहे. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. हे कोणत्या प्रकारामध्ये येणार आहे, ट्रॉपिकल म्हणजे उष्णकटिबंधामध्ये येणार आहे. इट रिक्वायर्स वॉर्म अँड ड्राय क्लायमेट. उष्ण आणि कोरडं वातावरण लागतं. ह्युमिड अँड क्लाउडी वेदर इज हार्मफुल. ह्युमिड आर्द्रतायुक्त वातावरण, ढगाळ वातावरण या पिकाला हानिकारक आहे. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 21 to 27 डिग्री सेल्सिअस फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. शाकीय वाढीसाठी 21 ते 27 डिग्री टेम्परेचर असेल तर शाकीय वाढ चांगली होते. अँड 27 to 31 डिग्री सेल्सिअस फॉर बॉल डेव्हलपमेंट स्टेज. 27 ते 31 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असेल तर पिकाचे जे बोंड तयार होण्याची स्टेज आहे, म्हणजे फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज आहे, या स्टेजला 27 ते 31 डिग्री
टेम्परेचर पाहिजे आणि शाकीय वाढीसाठी 21 ते 27 डिग्री टेम्परेचर पाहिजे. कॉटन डज नॉट टॉलरेट कंटिन्युअस रेन अँड लॉंग ड्राय स्पेल. जर कॉटन सातत्यानं पाऊस पडायला लागला तर किंवा कंटिन्युअस दुष्काळ स्थिती असेल, पाणी कमी असेल, तर अशा भागामध्ये कॉटन व्यवस्थित येत नाही. वेल डिस्ट्रीब्युटेड रेनफॉल ऑफ 900 to 1000 मिलीमीटर इज बेनिफिशियल. 900 ते 1000 मिलीमीटर पाऊस ज्या भागामध्ये पडतो त्या भागामध्ये या पिकाची वाढ चांगली होते. आपल्याला यामध्ये क्लायमेटमध्ये महत्त्वाचे मुद्दे, ट्रॉपिकल क्रॉप, वॉर्म अँड ड्राय क्लायमेट लागतं. 21 ते 27 डिग्री फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी टेम्परेचर लागतं. 27 ते 31 डिग्री बॉल डेव्हलपमेंटसाठी लागतं. इट डज नॉट टॉलरेट कंटिन्युअस पाऊस आणि कंटिन्युअस लॉंग ड्राय स्पेल असेल तर त्याच्यामध्ये वाढ होत नाही. आणि रेनफॉल लागतं 900 ते 1000 मिलीमीटर. या आवश्यक बाबी आहेत क्लायमेटच्या दृष्टीनं, कॉटन चांगल्या पद्धतीनं ग्रो होण्याच्या दृष्टीनं. त्यानंतर प्रिपरेटरी टिलेज ऑर लँड प्रिपरेशन. अगोदरच्या भागामध्ये बघितले त्याच पद्धतीचे मुद्दे आहेत. टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट बिफोर सोईंग ऑर प्लांटिंग ऑफ द क्रॉप. लागणीपूर्वी जी मशागत केली जाते त्याला प्रिपरेटरी टिलेज म्हणतात. गिव्ह वन प्लॉविंग, एक खोलवर नांगरणी द्या. क्रश द क्लाउड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॉरोनं, ते क्लाउड्स ढेकळं फोडून घ्या. कलेक्ट द स्टबल्स अँड बर्न, पालापाचो असेल का गोळा काळा बर्न करून टाका. गिव्ह 2 to क्रॉसवाईज हॅरोईंग. 1 डीप प्लॉविंग अँड गिव्ह 2 to थ्रू क्रॉसवाईज हॅरोईंग. 2-3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन तयार करून घ्या. हा मुद्दा अगोदर बघितलेला आहे पण त्याच पद्धतीनं आहे. त्यानंतर सीड सोर्स. आता आपल्याला बियाणाचं लागणीसाठी जे बियाणं वापरायचं आहे, सीड प्रोग्रामसाठी बियाणं वापरायचं आहे, त्याचा सोर्स महत्त्वाचा आहे. कुठून बियाणं मिळवलं पाहिजे बघा. फाउंडेशन सीड ऑफ मेल अँड फिमेल पॅरेंट शुड बी ऑब्टेन फ्रॉम द सोर्स अप्रूव्ड बाय सीड सर्टिफिकेशन एजन्सी. हे बियाणं तुम्ही सीड सर्टिफिकेशन एजन्सीकडून घ्या. जे बियाणं तयार करणारी एजन्सी आहे त्याच्याकडून हे बियाणं तुम्ही मिळवा. आणि ते कोणतं बियाणं मिळवायचं आपल्याला पेरणीसाठी? 2 पाहिजेत, मेल अँड फिमेल पाहिजेत. फाउंडेशन सीड ऑफ मेल अँड फिमेल पॅरेंट शुड बी ऑब्टेन फ्रॉम सोर्स सीड सर्टिफिकेशन एजन्सीकडून ते बियाणं तुम्ही उपलब्ध करून घ्या. त्यामध्ये मेल अँड फिमेल पॅरेंट पाहिजेत आणि ते फाउंडेशन सीड असावं. त्यानंतर हा भाग काय आपल्या नोटबुकमध्ये नाही किंवा टेक्स्टबुकमध्ये नाही, पण तुम्हाला माहीत असावं. आता सारखं मी म्हणतोय फाउंडेशन सीड म्हणजे फाउंडेशन सीड म्हणजे कुठल्या स्टेजचं बियाणं हे तुम्हाला लक्षात येण्याच्या दृष्टीनं हा एक स्लाईड इथं ठेवलेली आहे. न्यूक्लियस सीड म्हणजे जे सायंटिस्टच्याकडे उपलब्ध असतं ते न्यूक्लियस सीड 100% जेनेटिक प्युअर असतं. त्यानंतर त्याच्यापासून ब्रीडर सीड बनवलं जातं, ते पण 100% प्युअर असतं. गोल्डन येलो कलरचा टॅग लावलेला असतो. फाउंडेशन बियाणं म्हणजे ब्रीडर सीडकडून मिळवलं जातं आणि 99.5% प्युरिटी असते त्याची आणि व्हाईट कलरचा टॅग लावलेला असतो. हे फाउंडेशन सीड प्रोग्रामसाठी वापरलं जातं. म्हणजे न्यूक्लियस सीड सायंटिस्टनं तयार केल्यानंतर ब्रीडर सीड तयार होतं. ब्रीडर सीडचं बियाणं आपण लागणीसाठी वापरतो, त्याला फाउंडेशन सीड असं म्हटलं जातं. हे स्टेज लक्षात ठेवा. न्यूक्लियस सीड पहिल्यांदा सायंटिस्ट लेवलला पहिल्यांदा तयार होतं, त्यानंतर त्याचं मल्टिप्लाय करून ब्रीडर सीड तयार होतं आणि ब्रीडर सीडपासून फाउंडेशन सीड तयार होतं आणि फाउंडेशन सीडपासून पुढं सर्टिफाय सीड मोठ्या प्रमाणात तयार केलं जातं. आणि त्याचा टॅग आहे ब्ल्यू कलरचा. हे माहितीसाठी फक्त क्लासेस ऑफ सीड 11वीतला भाग आहे. परत तुम्हाला लक्षात येण्यासाठी फाउंडेशन बियाणं म्हणजे कोणतं हे स्टेज समजावी म्हणून हा स्लाईड इथे घेतलेली आहे. त्यानंतर परत आणि तीच माहिती आहे. हा पण भाग आपल्या सिलेबसमध्ये नाही पण समजण्यासाठी स्लाईड इथं तुम्हाला दिलेली आहे. पहिलं ब्रीडर सीड, पहिलं न्यूक्लियस सीड, ब्रीडर सीडपासून फाउंडेशन सीड तयार होतं. त्यानंतर सर्टिफाईड सीड आणि कमर्शियल कल्टिवेशनसाठी नंतर बियाणं. ह्या स्टेजेसनुसार बियाणं राज्यात उपलब्ध होतं, देशात उपलब्ध होतं. न्यूक्लियस सीड पहिलं तयार होतं, त्यानंतर ब्रीडर सीड होतं, त्यानंतर ते परत फाउंडेशन सीड तयार केलं जातं, सर्टिफाईड सीड, आणि त्यानंतर मग कमर्शियली कल्टिवेशनसाठी लार्ज स्केलला सगळ्यांना दिलं जातं. हे सीड मल्टिप्लिकेशनच्या स्टेजेस आहेत. रिलीज, नवीन जी व्हरायटी पहिल्यांदा रिलीज होती, नोटिफाईड व्हरायटी रिलीज होते, ते न्यूक्लियस सीड पहिल्यांदा जो तयार रिलीज व्हरायटी करतो ते न्यूक्लियस सीड. त्यानंतर ब्रीडर सीड त्यापासून तयार केलं, त्यानंतर फाउंडेशन सीड स्टेज फर्स्ट सेकंड आणि सर्टिफाईड सीड फर्स्ट आणि सेकंड अशा तऱ्हेनं बियाणं उपलब्ध होतं. त्यानंतर मग सर्टिफाईड सीड कमर्शियल कल्टिवेशनसाठी बियाणं सर्टिफाईड सीडचं दिलं जातं. हा ॲक्च्युली सीड प्रोग्राम आहे. सीडचं मल्टिप्लिकेशन होऊन लॅबमध्ये तयार झालेलं एखादं बियाणं शेतकऱ्यापर्यंत कसं पोचतं त्याच्या ह्या स्टेजेस आहेत.
त्यानंतर सीडरेट हायब्रिड बियाणं तयार करायचं आहे आपल्याला, तर 2 गरजेचं आहे, एक मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट. तर फिमेल पॅरेंटचं बियाणं किती असावं? 3.75 kg पर हेक्टर फॉर फिमेल पॅरेंट अँड 2.5 kg पर हेक्टर फॉर मेल पॅरेंट. हा डोस अतिशय महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला 3.75 kg पर हेक्टर हे फिमेल पॅरेंटसाठी बियाणं लागतं आणि 2.5 kg हे मेल पॅरेंटसाठी लागतं. त्यानंतर स्पेसिंग बघा, रो टू रो फॉर बोथ मेल अँड फिमेल पॅरेंट शुड बी 150 सेंटीमीटर. रो टू रो डिस्टन्स मेल अँड फिमेलसाठी किती ठेवायचं आहे? 150 सेंटीमीटर. अँड प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स मे बी 100 सेंटीमीटर इन फिमेल रोज. म्हणजे फिमेलसाठी रो टू रो डिस्टन्स 150 सेंटीमीटर आणि प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स 100 सेंटीमीटर ठेवायचा आहे. आणि मेलसाठी रो टू रो डिस्टन्स 150 सेंटीमीटर आणि प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स 50 सेंटीमीटर हे मेलसाठी ठेवायचं आहे. हे रो टू रो डिस्टन्स मेल अँड फिमेलसाठी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर सी ट्रीटमेंट. आता याच्यावरती कोणकोणत्या बीज प्रक्रिया केल्या जातात महत्त्वाचं आहे. कॉटन पेरणीपूर्वी कॉटनवरती कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात? डिलेंटिंग. डिलेंटिंग म्हणजे काय बघा, डीई या शब्दाचा अर्थ टू रिमूव्ह. तुम्ही आपण डिसकरिंग बघितले, डिसकरिंग म्हणजे सकर्स काढणे, तसं डिलेंटिंग म्हणजे धागा काढणं. कॉटन सीड आर रब्ड विथ काऊ डंग ऑर मड टू रिमूव्ह फज फॉर इझी सोईंग. डिलेंटिंग म्हणजे काय, कापसाच्या बियाला धागे असतात आणि ते धागे पेरणीच्या वेळेला जर आपण पेरणी करायला लागलो तर ते बियाणं एकाच ठिकाणी 10-15 बिया पडतात. मग पेरणी करणं अवघड जातं, व्यवस्थित सोईंग होत नाही. मग अशा वेळेला प्रत्येक धागा काढत बसणं शक्य आहे का? नाही आपल्याला. मग आपण काय करायचं, तर ते बियाणं घ्यायचं आणि शेणाची कावडंग स्लरी करायची किंवा मड म्हणजे आपण चिखल किंवा शेणाची स्लरी करायची आणि त्यामध्ये ते बिया घासायच्या आणि त्या गुळगुळीत करायच्या, म्हणजे पेरणी करणं आपल्याला सोपं जाईल. त्यासाठी हे ऑपरेशन केलं जातं, त्याला काय म्हणलं जातं? डिलेंटिंग. किंवा ज्यांना हे शक्य नाही, शेणाची स्लरी वापरायची नाही, तर त्यांनी दुसरं, कॉटन सीड आर ऑल्सो ट्रीटेड विथ डायल्युटेड सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड तुम्ही डायल्युटेड टाकून त्यामध्ये त्याचं वरचं जे कोटिंग आहे, त्याचं धागे आहेत ते टू रिमूव्ह फज फॉर इझी सोईंग, त्याचं धागे तुम्ही काढून पेरणी आपली सोपी जाऊ शकते. ह्या दोन ट्रीटमेंट आहे, त्याला डिलेंटिंग म्हटलं जातं. कॉटन सीड आर रब्ड विथ काउडंग ऑर मड टू रिमूव्ह फज फॉर इझी सोईंग. कॉटन सीड आर ऑल्सो ट्रीटेड विथ डायल्युटेड सल्फ्युरिक ॲसिड टू रिमूव्ह फज फॉर इझी सोईंग. म्हणजे धागे काढलं की पेरणी सोपी जाते, त्याला डिलेंटिंग म्हटलं जातं. त्यानंतर वॉटर सोकिंग ट्रीटमेंट. कॉटन सीड आर सोक्ड इन वॉटर फॉर 2 to 6 hours टू हास्टन देअर जर्मिनेशन. कॉटनच्या बिया 2 ते 6 तास पाण्यामध्ये आपण भिजत ठेवल्या आणि परत पेरलं तर जर्मिनेशन लवकर मिळतं, आपल्याला उगवण क्षमता लवकर मिळते. त्यानंतर सी ट्रीटमेंट विथ ट्रायकोडर्मा विरिडी अलॉंग विथ थायरम इज डन टू रिड्यूस द अटॅक ऑफ विल्ट डिसीज. विल्ट डिसीज येऊ नये असं वाटत असेल तर ट्रायकोडर्मा विरिडी आणि थायरम याची जर आपण ट्रीटमेंट केली तर आपल्या पिकावरती विल्ट हा रोग येत नाही. ह्या झाल्या सी ट्रीटमेंट. कॉटनमधल्या महत्त्वाच्या सी ट्रीटमेंट आहे. डिलेंटिंग इन कॉटन शॉर्ट नोटसाठी विचारलं जातं, वारंवार विचारणं झालेला हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. सी ट्रीटमेंट इन कॉटन. त्यानंतर टाईम ऑफ सोईंग, याची पेरणी कधी केली जाते? खरीप सीझनला हे पेरलं जातं. खरीप म्हणजे आपण जून जुलै लिहितो, पण लक्षात ठेवा मंथ ऑफ एप्रिलपासूनच याची पेरणी केली जाते. मंथ ऑफ एप्रिल. खरीपमध्ये मंथ ऑफ एप्रिल हा मंथ लक्षात ठेवा. त्यानंतर आयसोलेशन डिस्टन्स. आता आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे काय? मिनिमम सेपर डिस्टन्स फ्रॉम अ नेबरिंग प्लॉट टू अवॉइड द कॉन्टॅमिनेशन. तुमच्या 2 प्लॉटमध्ये सुरक्षित अंतर किती असणं, एक हायब्रिड सीड प्रोडक्शनचा प्लॉट आणि दुसरा हायब्रिड सीड प्रोडक्शनच्या प्लॉटमध्ये विलगीकरण अंतर किती असावं, त्याला आयसोलेशन डिस्टन्स म्हटलं जातं. ही भाग आपण वारंवार बघितलेला आहे. आता आयसोलेशन डिस्टन्स बघा. कॉटन इज ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. हे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे, त्यामुळं आयसोलेशन डिस्टन्स आपल्याला प्रॉपर मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. इन hybrid cotton seed production under controlled emasculation and pollination, the isolation distance of 5 meter is kept all around the seed plot to avoid mechanical mixture.
म्हणजे 5 मीटर डिस्टन्स, 5 मीटर परिघामध्ये कोणत्याही प्रकारचं दुसरं हायब्रिड सीड प्रोडक्शनचा प्लॉट कॉटनचा असू नये. म्हणजे आपल्याला काढणीच्या वेळेला जे मिक्सिंग होतं ते मेकॅनिकल मिक्सिंग आपण टाळू शकतो. हे आयसोलेशन डिस्टन्स कॉटनसाठी किती पाहिजे? 5 मीटर पाहिजे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्यामध्येच एक भाग लक्षात फक्त तुम्ही ठेवा की लेआउट फॉर सोईंग. लेआउट म्हणजे याचं पेरणी आता ॲक्च्युली कशी करायला पाहिजे. आपल्याला पेरणीसाठी बघा 4/5 रोज फॉर फिमेल पॅरेंट अँड 1/5 रोज फॉर मेल पॅरेंट. म्हणजे समजा 40 गुंठा म्हणजे 1 एकराचं जर पेरणी करायची असेल तर आपल्याला 30 गुंठा हे फिमेल पॅरेंट पेरा आणि राहिलेले 10 गुंठ काय पेरा तुम्ही मेल पॅरेंट. म्हणजे रेशो कसा होतो म्हणजे 75% एरिया हा फिमेल पॅरेंटचा पाहिजे आणि 25% एरिया हा मेल पॅरेंटचा पाहिजे. म्हणजे व्यवस्थित त्यांचं क्रॉसिंग होईल आणि आपल्याला इफेक्टिव्ह अशी व्हरायटी आपल्याला तयार करता येईल. लेआउट लक्षात ठेवा 4:1 किंवा 5:1. 4 म्हणजे काय? फिमेल पॅरेंट. 1 म्हणजे काय? मेल पॅरेंट. लक्षात राहील. सोईंग रेशिओ, लेआउट फॉर सोईंग हा पॉईंट इथं लक्षात तुम्ही ठेवायचा आहे. त्यानंतर रोगिंग. रोगिंग म्हणजे काय? ऑल ऑफ टाईप डिसीजर प्लांट्स, व्हॉलेंटियर प्लांट शुड बी रिमूव्ड ॲट अ सीडलिंग स्टेज अँड फ्लॉवरिंग स्टेज. ऑल ऑफ टाईप म्हणजे डिफरंट मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर असलेली प्लांट, झाडं, रोगग्रस्त झाडं, व्हॉलेंटियर प्लांट्स नको असलेली झाडं उगवून आले असतील तर शुड बी रिमूव्ड. कुठल्या स्टेजला रिमूव्ह करा? लवकरात लवकर सीडलिंग स्टेजला दिसले की ते रिमूव्ह करून टाका किंवा फ्लॉवरिंग स्टेजच्या अगोदर ही सगळी झाडं प्लॉटमधली कॉटन सोडून ही व्हरायटी सोडून बाकीचं काय उगवून आलं असेल म्हणजे हे मेल अँड फिमेल पॅरेंट सोडून दुसरं काय उगवून आलं असेल ते सगळं प्लॉटमध्ये काढून टाकणं, त्या ऑपरेशनला रोगिंग असं म्हटलं जातं. रोगिंगची वारंवार माहिती आपण अगोदरच्या भागामध्ये बघितलेली आहे. त्यानंतर फर्टिलायझेशन म्हणजे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझरचा डोस आपण किती द्यायचा. ॲट द टाईम ऑफ लँड प्रिपरेशन 15 to 25 टन्स FYM पर हेक्टर शुड बी ॲडेड बिफोर लास्ट हॅरोईंग. 15 ते 25 टन FYM हे लास्ट हॅरोईंगला लँड प्रिपरेशनच्या वेळेला द्या. 15 ते 25 टन FYM पर हेक्टर हा डोस आहे. ॲप्लाय 50 kg नायट्रोजन, 50 kg फॉस्फरस अँड 50 kg पोटॅश ॲज अ बेसल डोस. बेसल डोस म्हणजे सुरुवातीला लागणीच्या वेळेला 50 kg नायट्रोजन, 50 kg फॉस्फरस आणि 50 kg पोटॅश तुम्ही देऊ शकता. हे लागणीच्या वेळेला बेसल डोस म्हणून देऊ शकता. टॉप ड्रेसिंग इज डन ट्वाइस ॲट द रेट टू 25 kg नायट्रोजन पर हेक्टर. टॉप ड्रेसिंग पीक उगवून आल्यानंतर टॉप ड्रेसिंग 2 वेळा करा आणि त्यावेळेला 25 kg नायट्रोजन द्या. लक्षात आलं. 50-50-50 NPK kg पर हेक्टर ॲज अ बेसल डोस आणि FYM 15 to 20 टन्स FYM पर हेक्टर. टॉप ड्रेसिंगसाठी 25 kg नायट्रोजन पर हेक्टर द्या. हा मॅन्युअर्स अँड फर्टिलायझरचा डोस, त्यालाच फर्टिलायझेशन असं म्हणलेलं आहे. रोगिंग पॉईंट लक्षात आला. फर्टिलायझेशनचा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर इरिगेशन. ॲज पर सॉईल टाईप अँड क्लायमेट irrigate the crop once in a 15 to 20 days as per according to soil and climatic condition. जमीन कशी आहे, वातावरण कसं आहे त्यानुसार पाणी द्या. शक्यतो 15 ते 20 दिवसानंतर पाणी द्या. हेवी इरिगेशन ड्युरिंग फ्लॉवरिंग इज अवॉइडेड. मुसळधार पाणी जादाचं पाणी हे फ्लॉवरिंग स्टेजला अवॉइड करा, देऊ नका. फॉर इरिगेटिंग फोरोज इरिगेशन सिस्टीम इज युज्ड. आपण पाणी देण्यासाठी फोरोज सिस्टीमचा वापर करा. इरिगेशन शुड बी गिवन ॲट अ फ्लॉवरिंग अँड बॉल डेव्हलपमेंट स्टेज. सगळ्यात महत्त्वाचं फ्लॉवरिंग स्टेजला आणि बॉल डेव्हलपमेंट स्टेजला, बोंड भरण्याचा कालावधी आहे, फ्लॉवरिंग स्टेज आहे, त्यावेळेला पाणी कमी नाही पडलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. इरिगेशन लक्षात ठेवा. त्यानंतर क्रॉसिंग प्रोग्रॅम. आता महत्त्वाचे हे मुद्दे आहेत, हे नोट करून ठेवा. इट इन्क्लूड्स इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन. ॲक्च्युअली आता व्हरायटी कशी तयार केली जाते, व्हरायटीचा क्रॉसिंग प्रोग्राम कसा आहे. आपण फील्डमध्ये मेल अँड फिमेल पॅरेंट दोन्ही पेरलेलं आहे, ते उगवून आलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला क्रॉसिंग प्रोग्राम तयार करायचा आहे. इमॅस्क्युलेशन आणि पॉलिनेशन ही 2 ऑपरेशन करायचे आहेत. तर इमॅस्क्युलेशन म्हणजे काय आणि पॉलिनेशन म्हणजे काय, आता डिटेल आपण हा भाग लक्षात ठेवायचा आहे. महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा आहे, नोट करून ठेवा. इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन. इमॅस्क्युलेशन म्हणजे काय बघा. It is the process of artificial removal of male reproductive organ, that is androecium, from bisexual flower
without disturbing female reproductive organ, that is gynoecium. It is a process of artificial removal of मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आपण कृत्रिमरित्या कॉटनच्या ह्याच्यावरती 2 फ्लावर आहेत, मेल आणि फिमेल दोन्ही पण बायसेक्च्युअल फ्लावर आहे ते, त्याच्यावरचा मेल ऑर्गन त्या फ्लावरमधला काढून टाकणं कृत्रिमरित्या आणि विदाउट डिस्टर्बिंग, आपण कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला मेल ऑर्गन काढून टाकतो त्या फ्लावरमधला, त्या ऑपरेशनला काय म्हटलं जातं? इमॅस्क्युलेशन. आणि हे ऑपरेशन आपण कृत्रिमरित्या करतो, मानवाद्वारे केलं जातं हे ऑपरेशन. त्या ऑपरेशनला काय म्हटलं जातं? इमॅस्क्युलेशन. इमॅस्क्युलेशन म्हणजे मेल अँड फिमेल पॅरेंटमधला, झाडावरील कॉटनमधला त्यातला मेल ऑर्गन काढून टाकला जातो. त्या मेल ऑर्गनला काय म्हटलं जातं? अँड्रोशियम म्हटलं जातं. तो भाग काढून टाकला जातो आणि फिमेल ऑर्गन ठेवला जातो. त्या ऑपरेशनला काय म्हणायचं? इमॅस्क्युलेशन. आता ते कसं करायचं आहे बघा. बाय थंबनेल मेथड होल करोला अँड अँड्रोशियम आर रिमूव्ड. थंबनेल मेथड सगळ्यात महत्त्वाचं. थंबनेल अंगठ्याच्या साहाय्यानं आपण अँड्रोशियम हा ऑर्गन रिमूव्ह करून टाकायचं. त्यावर पाकळ्यावर त्याबरोबर आपण काढतो आणि महत्त्वाचं त्याचा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोशियम हा थंबनेलनं काढला जातो. दिस प्रोसिजर इज स्टार्टेड. कधी स्टार्ट करायची प्रोसेस? दिस प्रोसिजर इज स्टार्टेड 1 week आफ्टर फ्लावर बड फॉर्मेशन. फ्लावर बड तयार झाला की त्यानंतर 1 आठवड्यानंतर ही प्रोसिजर स्टार्ट करायची. इट इज डन ईच डे फ्रॉम 2 to 6 PM और अर्ली इन द मॉर्निंग बिफोर 7:30 AM. 2 ते 6 वेळेत दुपारी हे ऑपरेशन करा किंवा सकाळी लवकर 7:30 पूर्वी हे ऑपरेशन तुम्ही करायचं आहे. वाऱ्याचा वेग कमी असतो अशा वेळेला हे ऑपरेशन आपण करायचं आहे. द इमॅस्क्युलेटेड फ्लावर बड इज देन कवर्ड बाय बटर पेपर बॅग. आणि जे इमॅस्क्युलेटेड मेल ऑर्गन काढलेले असे काय काय फ्लावर आहेत, त्या फ्लावरला तुम्ही ओळखण्यासाठी बटर पेपर बॅग, वेगवेगळ्या कलरच्या बटर पेपर बॅग आहेत. तुम्ही आयडेंटिफिकेशन होण्यासाठी त्याला एक त्या जेवढे इमॅस्क्युलेशन तुम्ही केलीत तेवढ्या मेल ऑर्गन काढून टाकला, त्याला त्या झाडाला फ्लावरला तुम्ही काय करा, ही बटर पेपर बॅग लावा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे आपण इमॅस्क्युलेशन केलेलं आहे. हे जे फूल आहे किंवा फ्लावर आहे याच्यावर आपण ऑपरेशन इमॅस्क्युलेशन केलेलं आहे. त्यासाठी बटर पेपर बॅग गाठल्या जातात किंवा दुसरे पोलन गॅस त्यावरती पडू नये म्हणून. इमॅस्क्युलेशन ऑपरेशन लक्षात आलं. सगळ्यात महत्त्वाचा इमॅस्क्युलेशनमध्ये डेफिनेशन. इट इज द प्रोसेस ऑफ आर्टिफिशियल रिमूव्हल ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दॅट इज अँड्रोशियम फ्रॉम बायसेक्च्युअल फ्लावर विदाउट डिस्टर्बिंग फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दॅट इज गायनोशियम. लक्षात आलं? हे ऑपरेशन कसं करायचं आहे? थंबनेल मेथडनं. कधी स्टार्ट करायचं? 1 week आफ्टर फ्लावर बड फॉर्मेशन. हे स्टेजेस तुम्हाला सांगितले. इमॅस्क्युलेशन अतिशय महत्त्वाचं आहे, त्याच्या डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर पॉलिनेशन म्हणजे काय बघा. आता आपण इमॅस्क्युलेशन केलं, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन काढून टाकलेलं आहे. आता पॉलिनेशन. इट इज द प्रोसिजर ऑफ आर्टिफिशियल ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम प्रोटेक्टेड फ्लावर ऑफ मेल पॅरेंट टू द स्टिग्मा ऑफ इमॅस्क्युलेटेड फिमेल फ्लावर. इट इज द प्रोसिजर ऑफ आर्टिफिशियल कृत्रिमरित्या ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम प्रोटेक्टेड फ्लावर ऑफ मेल पॅरेंट. म्हणजे इच्छित जी व्हरायटी तयार करायची आहे त्याचे पोलन ग्रेन्स प्रोटेक्टेड फ्लावर ऑफ मेल पॅरेंट तुम्ही घ्यायचा आहे पेट्री डिशमध्ये टू द स्टिग्मा ऑफ इमॅस्क्युलेटेड फिमेल फ्लावर. तुम्हाला इच्छित व्हरायटी तयार करायची आहे त्याचे पोलन ग्रेन्स तुम्ही पेट्री डिशमध्ये घेणार मेल पॅरेंट आणि ते बटर जे इमॅस्क्युलेटेड फ्लावर केलेलं आहे ते काढणार आणि त्याच्यावरती हा मेल पॅरेंट डस्ट करणार. त्या ऑपरेशनला काय म्हणायचं? पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजेच काय? ट्रान्सफर ऑफ प्रोटेक्टेड मेल पॅरेंट टू द स्टिग्मा ऑफ इमॅस्क्युलेटेड फिमेल फ्लावर. जे इमॅस्क्युलेशन करून आपण बटर पेपर बॅग घालून ठेवली ती बटर पेपर बॅग काढायची आणि इच्छित जी व्हरायटी तयार करायची ते जे पोलन ग्रेन्स पेट्री डिशमध्ये घेऊन आपण डस्ट करतो फिमेल पॅरेंटवरती, त्या ऑपरेशनला काय म्हटलं जातं? पॉलिनेशन, परागीभवन. इट इज डन इन द मॉर्निंग बिटवीन 9 AM to 1 PM पाहिजे. AM झाले. 9 AM to 1 PM. सकाळी 9 ते 1 वेळेत ऑपरेशन करा. आफ्टर पॉलिनेशन द फिमेल फ्लावर बर्ड इज कवर्ड बाय डिफरंट कलर्ड बटर पेपर बॅग. आता पॉलिनेशन झाल्यानंतर परत ज्या ठिकाणी पॉलिनेशन केले आपण त्या फ्लावरला, फिमेल फ्लावरला डिफरंट कलर बटर पेपर बॅगचा वापर करून कवर करून ठेवा. काय आपण इमॅस्क्युलेशन केलं आहे आणि पॉलिनेशन केले, कशाचं इमॅस्क्युलेशन केलं आहे, कशाचं पॉलिनेशन केलं आहे समजण्यासाठी वेगवेगळ्या कलरचे बटर पेपर बॅग आहेत त्या वापरा. समजा इमॅस्क्युलेशन केलं असेल
त्याला तुम्ही ऑरेंज कलरची बॅग वापरली असेल आणि पॉलिनेशनसाठी तुम्ही परत दुसरी ग्रीन कलरची बॅग वापरू शकता. म्हणजे डिफरंट कलर वेगवेगळ्या बटर पेपर बॅगचा वापर करू शकता. तुम्हाला कशाचं इमॅस्क्युलेशन केलं आहे कशाचं पॉलिनेशन केलं आहे हे समजण्यासाठी. फॉर इझी आयडेंटिफिकेशन अ थ्रेड इज टाईड टू पेडिसेल ऑफ पॉलिनेटेड फ्लावर बर्ड. त्याच्या थ्रेडवरती एक माहिती हे दोरा बांधून माहिती लावा की पॉलिनेटेड फ्लावर बर्डला इझी आयडेंटिफिकेशनसाठी आपल्याला ओळखण्यासाठी कधी केले काय केले त्याचा एक टॅग त्यावरती आपण चिठ्ठी करून त्या डेटाला बांधू शकतो. द क्रॉसिंग प्रोग्राम इज क्लोज आफ्टर 11th वीक. म्हणजे फर्स्ट फ्लावर बर्ड इनिशिएशन झाल्यानंतर जो प्रोग्राम आपण चालू केला आहे हा पॉलिनेशनचा तो 11 महिन्यापर्यंत आपण हा प्रोग्राम रन करू शकतो. त्या ऑपरेशनला काय म्हटलं जातं पॉलिनेशन. इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हायब्रिड सीड प्रोडक्शन कॉटनमधलं. टेक्निकल मुद्दा आहे तुम्ही लक्षात ठेवावं लागेल आणि सोपा मुद्दा आहे काय अडचण यामध्ये नाही. याच्या डायग्राम पण व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर हार्वेस्टिंग किंवा पिकिंग म्हटलं जातं. ह्याची काढणी कशी केली जाते. मॅच्युअर बॉल्स आर पिक्ड आफ्टर देअर फुल ओपनिंग अँड कलेक्ट इन द बास्केट. याच्यामधले जे पूर्ण मॅच्युअर झालेले बॉल्स आहेत बोंड आहेत कापसाचे ती पिकडं म्हणजे वेचला जातो कापूस. कट केला जात नाही. कट क्लोज टू द ग्राउंड लेवल नाही. याचं कापूस वेचला जातो आफ्टर देअर फुल ओपनिंग. पूर्ण ओपन झाल्यानंतर तो वेचला जातो आणि कलेक्ट इन बास्केट आणि बास्केटमध्ये कलेक्ट केला जातो. मिडल पिकिंग आर गुड क्वालिटी फॉर सीड प्रोडक्शन. पहिलं आणि लास्टचं सोडून मधले जेवढे काढणी होतात त्यामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीचं बियाणं तयार होतं. त्यानंतर दे ड्रायड फॉर 2 days सप्लायड टू द ॲथोराइज जिनिंग युनिट प्रोसेसिंग युनिट. त्यानंतर ते 2 दिवस ड्राय केलं जातं आणि जिनिंग युनिटला पाठवलं जातं. जिनिंग युनिटमध्ये काय केलं जातं कापूस एका साईडला घाण त्यातली कापसामधलं बी एका साईडला आणि त्यातली घाण एका साईडला काढली जाते. कापूस एका साईडला केला जातो. त्या युनिटला जिनिंग युनिट म्हटलं जातं. म्हणजे बियाणं सेपरेट होतं आणि कापूस सेपरेट होतो. पुढच्या प्रोसेसमध्ये त्याला ॲथोराइज जिनिंग युनिटला पाठवलं जातं. त्यानंतर सीड यील्ड बियाणं किती तयार होतं बघा. आपण या क्रॉसिंग प्रोग्राममधनं इमॅस्क्युलेशन पॉलिनेशन कंप्लीट झालं. बियाणं आपलं तयार होतं 1000 to 1500 kg पर हेक्टर. 1000 ते 1500 kg बियाणं आपलं तयार होतं पर हेक्टरला. 1000 ते 1500 kg बियाणं आपल्याला मिळतं या हायब्रिड सीड प्रोडक्शनच्या प्रोग्राममधून सीडमधून. सीड यील्ड त्याला म्हटलं जातं. आता कॉटनमधल्या बेस्ट ऑफ कॉटन बघा. बिफोर फ्लॉवरिंग ॲफिड जसीड थ्रिप्स व्हाईट फ्लाय या आहेत. ॲफिड जसीड थ्रिप्स आणि व्हाईट फ्लाय हा बिफोर फ्लॉवरिंगच्या पूर्वी सुरुवातीच्या स्टेजला येणाऱ्या ह्या पेस्ट आहेत. ॲफिड जसीड थ्रिप्स आणि व्हाईट फ्लाय हा रस शोषण करणाऱ्या सगळ्या पेस्ट आहेत. रस किड्या आहेत आणि याच्यावरती कंट्रोल मेजर आपण मोनोक्रोटोफॉस स्प्रे करू शकतो. हे भाग आहे. त्यानंतर हायब्रिड्स अँड देअर पॅरेंट्स. जसं आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन जवारमध्ये बघितलं हायब्रिड्स आहे फिमेल पॅरेंट आणि मेल पॅरेंटचा क्रॉस आपण बघितला. आता जमिनीवरती आपण पेरण्यासाठी 30-75% फिमेल पॅरेंट आणि 10 राहिलेले 25% मेल पॅरेंट पेरायचे आहेत आपल्याला. तर 4/5 रोज ऑफ फिमेल पॅरेंट 1/5 रोज ऑफ मेल पॅरेंट आपल्याला जमिनीवरती पेरायचे आहेत. समजा H4 कॉटन तयार करायचं असेल हायब्रिड व्हरायटी H4 तयार करायची असेल तर जमिनीवरती आपल्याला काय पेरा पाहिजे G-67 इंटू अमेरिकन नेक्टरलिस. जी काय आहे जी म्हणजे गुजरात 67 हे फिमेल पॅरेंट आहे आणि मेल पॅरेंट कोणता पेरायला पाहिजे अमेरिकन नेक्टरलिस. ह्या दोन्हींचा क्रॉस होऊन आपली कोणती व्हरायटी तयार होईल H4 कॉटन. हे हायब्रिड्स अँड देअर पेरेंट्स परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवा. H4 वारंवार विचारलेला आहे. H4 कसा तयार होतो गुजरात 67 हा फिमेल पॅरेंट आणि मेल अमेरिकन नेक्टरलिसचा क्रॉस होऊन. वरलक्ष्मी कसा तयार होतं हायब्रिड लक्ष्मी इंटू SB289-E हा फिमेल पॅरेंट आणि मेल पॅरेंट. आता बघा सावित्री कोपरगाव 203 SB1085-6 याचा क्रॉस होऊन सावित्री व्हरायटी तयार होते. गोदावरी बुरी नेक्टरलिस इंटू MCU5 ही गोदावरी व्हरायटी तयार होते. NHS 44 BN-1 AC 738 पासून NHS 44 व्हरायटी तयार होतं. DCH 32 ही व्हरायटी DS28 इंटू SB 425 PKV DH1 GAK 423 HD 110-151 PKV हायब्रिड 2 AK 32 DHY 286-1 PKV हायब्रिड 4
CAK23A इंटू AKH7R PKV हायब्रिड 5 CAK53A इंटू AKH2R. हायब्रिड्स अँड देअर पॅरेंट्समध्ये महत्त्वाचे आहेत त्याचं फिमेल पॅरेंट आणि मेल पॅरेंट हे लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल. याच्या महत्त्वाचं आहे ते तुम्हाला नंतर सांगितलं जाईल. तेवढ्या व्हरायटीचं मात्र तुम्ही लक्षात ठेवावं लागेल. त्याचे फिमेल आणि मेल पॅरेंट तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर पेस्ट आपण बघतोय. याच्या पेस्ट कोणकोणत्या आहेत? स्पॉटेड बॉलवर्म, पिंक बॉलवर्म, अमेरिकन बॉलवर्म, रेड कॉटन बग आणि डस्की कॉटन बग. या आफ्टर फ्लॉवरिंगच्या नंतर आलेले ह्या पेस्ट आहेत. स्पॉटेड बॉलवर्म, पिंक बॉलवर्म आणि अमेरिकन बॉलवर्म ह्या 3 बोंडअळी आहेत. बॉलवर्म आपण त्याला बोंडअळी म्हणतो. त्याचे 3 प्रकार: स्पॉटेड बॉलवर्म, अमेरिकन बॉलवर्म आणि स्पॉटेड बॉलवर्म, पिंक बॉलवर्म आणि अमेरिकन बॉलवर्म. ह्याला बोंडअळी म्हटलं जातं. या तिन्ही महत्त्वाच्या कापसावरती येणारी महत्त्वाची पेस्ट आहे बॉलवर्म. आणि याचं कंट्रोल मेजर करण्यासाठी आपण मोनोक्रोटोफॉस किंवा क्विनॉल्फॉस वापरून याचा इफेक्टिव्हली कंट्रोल करू शकतो. त्यानंतर रेड कॉटन बग आणि डस्की कॉटन बग हे पण रस शोषण करणाऱ्या पेस्ट आहेत. नीम्स अँड अडल्ट सक द सेल सॅप. आपण त्याचा नेचर ऑफ डॅमेज लिहू शकतो आणि त्याच्यावरती पण कंट्रोल मेजर आपल्याला मोनोक्रोटोफॉस आपण यूज करू शकतो. त्यानंतर डिसीज कॉटनचे जे महत्त्वाचे आहेत बघा, कॉटन विल्ट म्हणजे पूर्ण झाड वाळून जातं त्याला कॉटन विल्ट म्हटलं जातं. आता हा डिसीज सॉईल अँड सीडबॉर्न फंगल डिसीज आहे. सॉईल आणि सीडपासून उद्भवणारा हा फंगल डिसीज आहे. येलोईंग ऑफ लीव्ज आणि त्यानंतर पानं ग्रॅच्युअल ड्रॉपिंग होतात आणि वाळून जातात आपण बघितलेलं. याचं कंट्रोल करायचं असेल तर आपण इफेक्टिव्हली सीड ट्रीटमेंट वापरतो. ऑर्गॅनोमर्क्युल कंपाऊंड विथ ट्रायकोडर्मा विरिडी अलॉंग विथ थायरमचा वापर केला तर आपण इफेक्टिव्हली कॉटन विल्टचं कंट्रोल करू शकतो किंवा ग्रो रेजिस्टंट व्हरायटीज आपण वापरू शकतो. त्यानंतर अँथ्रॅग्नोज हा फंगल डिसीज आहे आणि रूटिंग ऑफ बॉल्स किंवा सिडलिंग ब्लाईट आपल्याला बघायला मिळतात. आणि याचं पण कंट्रोल करायचं असेल तर 1% ऑर्गॅनोमर्क्युल कंपाऊंड ट्रीटमेंट आपण बियाला दिली तर अँथ्रॅग्नोजचं कंट्रोल करू शकतो. दाहिया हा देशी कॉटनमध्ये कॉमन आहे आणि व्हाईटिश फंगल ग्रोथ ऑन देअर लोअर साईड. व्हाईटिश फंगल ग्रोथ आपल्याला बघायला मिळते आणि पानाच्या खालच्या साईडला व्हाईटिश फंगल ग्रोथ आपल्याला बघायला मिळते. ह्याचं जर कंट्रोल करायचं असेल तर डस्टिंग द क्रॉप विथ सल्फर आपण करून याचं कंट्रोल करू शकतो. त्यानंतर पुढचा आहे ब्लॅक आर्म ऑफ कॉटन. दिस इज अ सॉईल, सीड अँड एअरबॉर्न सिरियस बॅक्टेरियल डिसीज आहे. सॉईलमधून, सीडमधून आणि एअरमधून होणारा बॅक्टेरियल डिसीज आहे. लक्षात ठेवा, ब्लॅक आर्म हा बॅक्टेरियल डिसीज आहे. बॅक्टेरिया अटॅक ऑन ऑल एरियल प्लॅन्ट पार्ट्स, पूर्ण एरियल प्लॅन्ट पार्ट्सवरती अटॅक होतो. आणि स्पॉट बघा, अँग्युलर वॉटर सोक्ड स्पॉट विच लॅटर्न टर्न ब्राऊन. अँग्युलर वॉटर सोक्ड स्पॉट असतात त्यानंतर ते ब्राऊन होतात. आणि रूटिंग ऑफ बॉल्स अँड सिडलिंग ब्लाईट आपल्याला बघायला मिळतं. आणि याचं कंट्रोल करायचं असेल तर ट्रीट द सीड विथ स्टेप्टोमायसिन और विटॅवॅक्स आणि कीप द एरिया क्लीन. प्रॉपर क्रॉप रोटेशन केलं तर आपण ब्लॅक आर्मचं कंट्रोल करू शकतो. ह्या महत्त्वाचा बॅक्टेरियल डिसीज आहे. त्यानंतर रूट रॉट म्हणजे काय होतं? सडन विल्टिंग ऑफ प्लांट, रूटिंग ऑफ रूट्स, मूळ वाळून जातात. आणि याच्यावर कंट्रोल करायचं असेल तर सीड ट्रीटमेंट विथ बेनोमाइल और कार्बनडायझिम आपण वापरू शकतो. हे झालं बिफोर फ्लॉवरिंग येणाऱ्या पेस्ट. अफिड, जसीड, थ्रिप्स, व्हाईट फ्लाय बघितले. आफ्टर फ्लॉवरिंग येणाऱ्या स्पॉटेड बॉलवर्म, पिंक बॉलवर्म, अमेरिकन बॉलवर्म हे 3 बोंडअळी. त्यानंतर रेड कॉटन बग आणि डस्की कॉटन बग. आणि डिसीज कॉटन विल्ट, अँथ्रॅग्नोज, दाहिया, ब्लॅक आर्म ऑफ कॉटन आणि रूट रॉट आपण बघितले. त्यानंतर कॉटनमध्ये हे आत्ता मी तुम्हाला सांगितलेली माहिती आहे ते पिक्चर्स तुम्हाला बघायला मिळतं. स्पॉटेड बॉलवर्मची पिक्चरमध्ये बघायला मिळेल कशी आहे. पिंक बॉलवर्म कशी आहे. पिंक कलरची गुलाबी बोंडअळी बघा चित्रामध्ये तुम्हाला स्पष्टपणे बघायला मिळेल. त्याचे पिक्चर्स आहेत तुम्हाला दाखवलेले आहेत. त्यानंतर महत्त्वाचं अमेरिकन बॉलवर्म, अमेरिकन बोंडअळी कशी आहे. त्यानंतर रेड कॉटन बग म्हणजे काय ते पिक्चरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर दाहिया डिसीज कसा आहे तो पिक्चरमध्ये व्हाईटिश फंगल ग्रोथ डाऊनवर्ड साईडला बघायला मिळते. अँथ्रॅग्नोज म्हणजे पानावरती टिपके कशा प्रकारचे आहेत. कापसाची बोंड दिसतात बघा तिथं. बोंड म्हणजे फ्रूट कापसाचं दिसतं चित्रामध्ये, ते तुम्हाला बघायला मिळेल. कापसाची बोंड ते उमलल्यानंतर आतमध्ये कापूस बाहेर पडतो. त्यानंतर
ब्लॅक आर्म बघा, ब्लॅक आर्म झालेले स्पॉट आहेत, ब्लॅक आर्म झालेले पिक्चर वॉटर सोकड स्पॉट तुम्हाला ब्लॅक आर्ममध्ये बघायला मिळतील. आणि विल्ट, झाड वाळलेलं तुम्हाला बघायला मिळेल, कॉटन विल्ट आपण त्याला म्हणतो. लक्षात आलं. ह्या पूर्ण डिटेल कल्टिवेशन आता आपण बघितलं. अशा तऱ्हेनं सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामध्ये आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार, त्यानंतर हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ कॉटन हा डिटेल भाग बघितलेला आहे. हा चॅप्टर परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्याची व्यवस्थित तयारी करा. आणि आपण आज थांबतो आहे या भागामध्ये. धन्यवाद.